मंडळी, तुम्हाला मच्छीचे प्रकार खूप आवडतात का? पण नेहमी तुम्ही रवा फ्राय किंवा सुकी मच्छी जर बनवून खात असाल ना, तर हा झणझणीत रस्सा एकदा नक्की बनवा. रश्शामध्ये मच्छी तुटत नाही आणि मच्छीपेक्षा याचा रस्सा इतका चविष्ट बनवून तयार होतो ना. मंडळी, ही संपूर्ण रेसिपी कुठेही यूट्यूबवर तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे या रेसिपीला एक लाईक तर कराच, पण हुबहू ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ना ती देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये मस्तसा झणझणीत मच्छीचा रस्सा बनवतोय, जो अगदी स्पेशल आहे. तुम्ही बघू शकता रश्शामध्ये मच्छी अजिबात तुटत नाही. खूप चविष्ट हा रस्सा बनवून तयार होतो. तर चला उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी अर्धा किलो मच्छी घेतलेली आहे, जी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आणि मच्छी घेताना ताजी मच्छी घ्यायची. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हळद घालायची. त्यानंतर याला असं टॉस करून याला हळद मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं. तुम्ही हाताने देखील मस्त लावून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने हलवून जरी घेतलं ना तरी व्यवस्थित त्याला हळद मीठ लागलं जातं. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून किमान 10 ते 15 मिनटासाठी झाकून याला साईडला ठेवायचं, म्हणजे मच्छी छान अशी हळद मिठामध्ये मुरली जाते आणि खाताना ती फिक्की लागत नाही आणि रस्सा देखील चविष्ट होतो. त्यानंतर इथं गॅसवर लोखंडी तवा ठेवला आहे आणि यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं मी घातलेलं आहे. थोडंसं किसलेलं खोबरं होतं ते देखील वापरलं आणि थोडंसं मी असं पातळ खोबरं चिरून देखील यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही पातळ चिरून जरी वापरलं ना तरी देखील चालणार आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालून अगदी खमंग हे खोबरं भाजून घ्यायचं. मसाला जितका तुम्ही छान भाजून घ्याल ना, रस्सा तितका चविष्ट बनवून तयार होतो. आता हे मस्त असं हे खोबरं भाजलेलं आहे. छान याला असा तांबूस रंग आलेला आहे. आता हे खोबरं काढून घ्यायचं. हे बघा. आता आपल्याला यामध्ये थोडेसे धणे देखील भाजून घ्यायचे आहेत. 1 चमचाभर धणे घेतलेले आहेत. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानेच 1 चमचा धणे घेतलेले आहेत. अगदी थोडंसं तेल घालायचं. मसाला भाजताना फारसा तेलाचा वापर करायचा नाही. त्यानंतर 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत. तीळ घातल्यामुळे ह्या रश्श्याला मस्त अशी चव येते. त्यानंतर इथं 2 तेजपान घातलेले आहेत. मंडळी, इथं तुम्ही खडे मसाले देखील वापरू शकता. थोडीशी दालचिनी, लवंग, मिरी, थोडंसं शहाजिरं असं तुम्ही यामध्ये वापरू शकता. पण यामध्ये जो मसाला मी वापरणार आहे तो मसाला एकदम ताजा आहे आणि त्यामध्ये भरपूर गरम मसाल्याचा वापर आहे. त्यामुळे इथं मी कोणतेच खडे मसाले घेतले नाही. त्यानंतर आपल्याला इथं लसूण, आलं आणि कोथिंबीर देखील खमंग भाजून घ्यायची. मंडई, ह्या जिन्नस आपण कच्चा वापरतो त्यामुळे देखील भाजीची चव तेवढी छान लागत नाही आणि याचा खूप स्ट्रॉंग स्मेल भाजीमध्ये उतरतो. त्यामुळे ही सगळे जिन्नस देखील भाजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि नॉनव्हेजच्या ज्या भाज्या असतात ना त्यामध्ये आपण आलं लसणाचा जो वापर आहे तो खूप करतो. तो थोडासा कमी वापर करायचा. म्हणजे काय होतं ना, जी त्या पदार्थाची जी चव आहे, मच्छी असो किंवा मटण असो, त्याची चव रश्शामध्ये उतरते की ना की ह्या आलं आणि लसणाची. त्यामुळे याचा वापर थोडासा कमी करायचा. त्यानंतर 1 मध्यम आकाराचा कांदा मी असा छान पातळ चिरून घेतलेला आहे. हा देखील आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तेल न घालता थोडंसं भाजून घ्यायचं. गॅस इथं मी मोठा करून घेतला आणि त्यानंतर हा कांदा भाजून घ्यायचा. थोडासा भाजत आला की त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं, फारसं तेल घालायचं नाही. हे बघा. तेल घातल्याच्या नंतर कांदा भाजायला फारसा वेळ लागत नाही. हे बघा. मस्त असा कांदा छान असा भाजलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त याला रंग आलेला आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीने आपण मसाला भाजून घेतो त्यावेळेस आपला रस्सा मस्त असा तयार होतो. यामध्ये तुम्ही मटणची भाजी बनवू शकता, चिकन बनवू शकता किंवा असा रस्सा म्हणजे असा फिशचा रस्सा देखील बनवू शकता. तर तुम्ही वाटण बघू शकता मस्त असं खमंग भाजून घेतलेलं आहे मी. तर तुम्ही देखील असंच वाटण भाजून घ्यायचं आहे. आता हे वाटण मी तयार करून घेणार आहे. तोपर्यंत इथं आपली मच्छी देखील छान अशी हळद मिठामध्ये मुरलेली आहे. आता याला आपल्याला मस्त असं वेगळ्या पद्धतीने आपण भाजी बनवतो. त्यासाठी इथं मी जो लोखंडी तवा आपण मसाला भाजण्यासाठी वापरला होता ना, तोच तवा इथं वापरायचा. त्यामध्ये अगदी मोठा चमचा भरून तेल घातले आणि त्यामध्ये हे मच्छीचे पीसेस आपल्याला घालायचे आहेत. मंडळी, ह्या तव्यामध्ये आपण कांदा भाजून घेतल्यामुळे ना यामध्ये जे मच्छीचे पीस आहेत ना ते अजिबात तव्याला चिटकत नाही.
अगदी मस्त याला रंग येतो आणि चव देखील अप्रतिम येते. तुम्ही या पद्धतीने जर कधी नॉनव्हेज म्हणजे अशी मच्छी वगैरे नसेल बनवली ना, तर एकदा या पद्धतीने नक्की बनवा, खूप मस्त होते. थोडीशी झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मस्त असं याला पलटून व्यवस्थित दोन्ही साईडनी छान असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. अजिबात मच्छी तुटत वगैरे नाही, मस्त अशी तयार होते. मस्त हे दोन्ही साईडनी मी परतून घेतलेलं आहे. हे बघा, अजिबात मच्छी चिटकत वगैरे नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 2-2, 3-3 पीसेस जरी तळून घेतले ना तरी देखील चालणार आहे. तर इथं मी सगळे पीस एकत्रच तळून घेतले होते. आता हे थोडंसं आपण साईडला ठेवून घेणार आहोत. हे बघा, अशाच पद्धतीने मस्त रंग येईपर्यंत व्यवस्थित अशी ही मच्छी तळून घ्यायची, म्हणजे रश्श्यात अजिबात तुटत नाही आणि रश्श्याला देखील मस्त अशी वेगळी अशी चव येते. तर इथं मी कढई ठेवलेली आहे आणि आपण मच्छी तळण्यासाठी जे तेल वापरलं होतं ना, तेच तेल यामध्ये घालायचं. ह्या तेलामध्ये ना मच्छीची सगळी चव उतरलेली असते, त्यामुळे हेच तेल मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं आणखी तेल इथं मी घेतलं होतं, का तर नॉनव्हेजच्या ज्या भाज्या असतात ना त्यांना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. त्यामुळे पुन्हा थोडंसं तेल घेतलं आणि यामध्ये एक पातळ चिरून कांदा घातलेला आहे. मध्यम आकाराचा छोटा कांदा होता, तो पातळ चिरून घेतला, तो घालायचा. आता हा तो मसाला आहे जो मी तुम्हाला सांगितलं होता. हा काळा मसाला आहे. आमच्या तिकडे नगर साईडला असा काळा मसाला मिळतो, तर तो मी हा गावावरून आणलेला मसाला आहे. यामध्ये खडे मसाले, धणे वगैरे सगळं काही आहे. तर हा 1.5 चमचा मसाला मी घेतलेला आहे. हा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता ना, साधा आपला जो गरम मसाला असतो ना, तो 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि लाल तिखट घालायचं, तरी देखील चव खूप छान येते. त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही सुहाना, एव्हरेस्ट किंवा तुमच्या आवडतीच्या ब्रँडचा मटण मसाला इथे 1 चमचा घालू शकता, ज्यामुळे रश्श्याची चव खूप मस्त येते. हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. आणखी छान परतण्यासाठी इथं मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे मसाल्याची जी चव आहे ना ती छान अशी उभरून येते. मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप मस्त येतो. त्यामुळे थोडंसं काय होईना पाणी घालायचं. छान असं हे परतून झालं की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटण या मसाल्यांसोबत छान असं परतून घ्यायचं. जोपर्यंत ह्या मसाल्यांना छान असं एकजीव होत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. परतत आलं की यामध्ये मीठ घालायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. तुम्ही जितपत रस्सा कमी जास्त बनवणार आहात त्या अंदाजाने मीठ घालायचं. तर मच्छीचा जो रस्सा असतो ना तो खूप पातळ किंवा खूपच घट्ट करायचा नाही, हलकासा असा दाटसर ठेवायचा, म्हणजे चवीला छान लागतो. आता हा मसाला मस्त असा परतलेला आहे, रंग छान आलेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे आणि याचा जो घमघमाट सुटला ना मंडळी, तो खूप भारी आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा मच्छी नक्की ट्राय करा. आता यामध्ये आपले म्हणजे मच्छीचे पीसेस तळून घेतलेले आहेत ना ते यामध्ये घालायचे. तर हे बघा, आता हे सगळे पीस मी यामध्ये घालणार आहे. हा व्हिडिओ मी कुठेच एडिट केला नव्हता, कुठेहीच कट केला नव्हता, त्यामुळे व्हिडिओ थोडासा लॉंग झालेला आहे मंडळी. बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आता यामध्ये सगळे मच्छीचे पीसेस घातलेले आहेत. आता हे मसाल्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला वाटत असेल की तुटतील वगैरे तर हलक्या हाताने मिक्स करायचे, पण हे पीसेस नाही तुटत का, पण अगदी व्यवस्थित असे हे फ्राय करून घेतलेले आहेत. आता यावरती झाकण ठेवायचं, छान याला तेल सुटून द्यायचं. अगदी 3 ते 4 मिनटासाठी गॅस बारीक मोठा करून व्यवस्थित असे परतून घ्यायचे. मस्त तेल सुटलं, घमघमाट सुटला की त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. म्हणजे काय रस्सा हा कमाल होतो ना मंडळी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. त्यानंतर आता हे छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता इथं तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी वाढवू शकता. तर मी संपूर्ण इथं 1.5 ग्लास पाणी घातलं होतं. आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. आता यामध्ये जो डोक्याचा जो पीस होता ना तो सगळ्यात शेवटी मी घातला होता, म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला हलवून घेता येतं.
आता याला काहीही करायचं नाही, गॅस बारीक करायचा, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटासाठी हा रस्सा बारीक गॅसवर उकळून घ्यायचा. म्हणजे मच्छीची सगळी चव ह्या रश्श्यामध्ये उतरते. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हा रस्सा कमाल लागतो. त्यामुळे नक्की नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती देखील मला कमेंट करून सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं तुम्ही बघू शकता एकूण एक पीस जसून तसा आहे, एकही पीस रश्श्यामध्ये तुटलेला नाही. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित असं मिक्स करायचं, गॅस बंद करायचं आणि गरमागरम जेवायला बसायचं मंडळी. तर तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.